हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत 7th स्टँडर्डचं सायन्सचं 7th चॅप्टर मोशन, फोर्स अँड वर्क. या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत. त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तुमच्या स्टँडर्डचे मॅथ्सचे प्रत्येक प्रॅक्टिस सेट मी सोडवलेला आहे. त्याच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात. तरी चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. तुमच्यामुळे मला सिल्वर प्ले बटन मिळालेला आहे, त्याबद्दल थँक्यू. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन विचारलं आहे आपल्याला, फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स. ब्रॅकेट्समध्ये आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत, त्यांचा वापर करून आपल्याला ब्लँक्समध्ये फिल करायचं आहे. एक क्वेश्चन बघा आपल्याला काय विचारलं आहे, इफ अ बॉडी ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स in direct proportion to the time and the speed of the body is dash. बघा याचा आन्सर आहे कॉन्स्टंट. ज्या वेळेला डिस्टन्स आणि टाईम हे सेम आहेत त्यावेळेला स्पीड पण काय राहील, कॉन्स्टंट राहील. सेकंड बी क्वेश्चन बघा काय विचारलं आहे, इफ अ बॉडी इज मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इट्स ॲक्सेलरेशन इज डॅश. याचा आन्सर आहे 0. बघा, इफ बॉडी मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी काय आहे, कॉन्स्टंट. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाईम टेकन फॉर चेंज. म्हणजे ॲक्सेलरेशन होण्यासाठी व्हेलॉसिटी काय झाली पाहिजे, चेंज. पण इथे काय आहे, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ॲक्सेलरेशन होईल का, नाही होणार. तुम्हाला मी एक्झाम्पल देते. ज्या वेळेला बाईक चालवतात, एखादी गाडी चालवताना पुढे जे असतं त्याला आपण ॲक्सेलरेटर म्हणतो. ॲक्सेलरेशन होतं ज्या वेळेला स्पीड 0पासून वाढत जातो किंवा स्पीड कमी होत जातो. वाढत गेला म्हणजे त्याला पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणतं. आणि स्पीड समजा आता 60 आहे आणि तुम्ही ब्रेक दाबला आणि हळूहळू कमी झालं म्हणजे 20वर आलं, ते निगेटिव्ह ॲक्सेलरेशन झालं. म्हणजे त्यामुळे काय होतं आहे, चेंज होतो आहे, ॲक्सेलरेशन चेंज होते. पण व्हेलॉसिटी जर चेंजच नाही झाली तर ॲक्सेलरेशन काय होईल, 0. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॅश इज अ स्केलर क्वांटिटी. याचा आन्सर आहे स्पीड. स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटीज अशा क्वांटिटीज असतात की ज्यांना डिरेक्शनची गरज नसते, फक्त मॅग्नेट्यूडवर कॅल्क्युलेट करतात. आपण लास्ट चॅप्टरमध्ये ते शिकलो होतो. तुम्हाला स्पीड कॅल्क्युलेट करताना डिरेक्शनची गरज असते का, नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॅश इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ बॉडी इन पर्टिक्युलर डिरेक्शन इन युनिट टाईम. बघा इथे काय म्हटलेलं आहे की एखादी गोष्ट जी ट्रॅव्हल करते पर्टिक्युलर डिरेक्शनला इन युनिट टाईम म्हणजे दिशा दर्शवलेली आहे, मग त्यावेळेला ती क्वांटिटी काय येणार, व्हेलॉसिटी. बघा बऱ्याच स्केलर क्वांटिटी पण आहेत, पण आपल्याला ऑप्शनमध्ये स्पीड दिलेला होता म्हणून आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये स्पीड घेतला. इथे सुद्धा डिरेक्शन म्हटलेली होती तर आपल्याला ऑप्शनमध्ये व्हेलॉसिटी दिली म्हणून आपण व्हेलॉसिटी घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन. खाली जी डायग्राम दिलेली आहे तिचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला आणि क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचे. तर बघा काय दिलं आहे आपल्याला, सचिन अँड समीर स्टार्टेड ऑन अ मोटर बाईक फ्रॉम प्लेस ए. बघा सचिन आणि समीर जे आहे त्यांनी ए पासून जायला सुरुवात केलेली आहे. टूक द टर्न ॲट बी, मग बी पासून त्यांनी टर्न घेतलेला आहे. बघा इकडनं आले आणि बी पासून टर्न घेतलेला आहे. डीड अ टास्क ॲट सी, सीला त्यांनी आपलं काहीतरी काम केलं, ठीक आहे. ट्रॅव्हल्ड बाय द रूट सी डी टू डी, सी डी एवढं त्यांनी अंतर पार केलं आणि डी पर्यंत आले. देन वेंट ऑन टू ई, मग त्यानंतर ते डी पासनं ई पर्यंत गेलेले आहेत. ऑल टुगेदर दे टूक 1 hour फॉर दिस जर्नी. हा पूर्ण प्रवास करायला त्यांनी 1 तास लावलेला आहे, ठीक आहे. फाइंड आउट द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय देम. पहिला प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, फाइंड आउट द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय देम. त्यांनी टोटल किती डिस्टन्स पार केलेला आहे
हा आपल्याला पहिला प्रश्न विचारलाय. अँड डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू ई, आणि ए पासनं ई पर्यंतची डिस्प्लेसमेंट काढायला लावली आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर फ्रॉम दिस डिड्यूस देअर स्पीड, त्यानंतर आपल्याला त्यांचा स्पीड कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. व्हॉट वॉज देअर व्हेलॉसिटी फ्रॉम ए टू ई इन डिरेक्शन ए ई. ए ई या डिरेक्शनमध्ये त्यांची व्हेलॉसिटी किती आहे, म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी सुद्धा काढायची आहे. कॅन दिस व्हेलॉसिटी बी कॉल्ड ॲव्हरेज व्हेलॉसिटी, म्हणजे आपण व्हेलॉसिटी काढू तिला ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हटलं जाईल का, हे आपल्याला विचारले. मग सगळ्यात पहिले आपण फर्स्ट क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन काय विचारलं आपल्याला, ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल, त्यांनी ॲक्च्युअल किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे हे विचारलेलं आहे. मग आपण त्याच्यासाठी काय करणार बघा, डिस्टन्स किती आहे, ए पासनं बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत, सी पासनं डी पर्यंत, डी पासून ई पर्यंत. मग आपण लिहायचं आहे पहिले की ॲक्च्युअल डिस्टन्स त्यांचं लिहिणार. ॲक्च्युअल डिस्टन्स ठीक आहे. मग डिस्टन्स कसं लिहिणार आपण, डिस्टन्स फ्रॉम ए टू बी, डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ ए बी झालं बी सी प्लस डिस्टन्स सी टू डी प्लस डिस्टन्स डी टू ई. ठीक आहे. मग ए टू बी, आता हे सगळं किलोमीटर्समध्ये आहे. ठीक आहे. 3 प्लस हे 4 प्लस 5 प्लस 3. ठीक आहे. यांना आपण सगळ्यांना ॲड करणार आहोत. किती होतं ते 15. ठीक आहे. ते 15 किलोमीटर एवढं डिस्टन्स ॲक्च्युली त्यांनी ट्रॅव्हल केलं आहे. मग तुम्ही ते स्टेटमेंट लिहिणार, दे ॲक्च्युली ट्रॅव्हल डिस्टन्स 15 किलोमीटर. कळलं आहे तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सेकंड आपल्याला विचारलं आहे डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू सी. ठीक आहे. ए टू सी आपल्याला डिस्प्लेसमेंट विचारलेली आहे. मग आपण आता काढणार डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू ई. ठीक आहे. ए टू ई विचारली आहे, तर मग आपण डिस्प्लेसमेंट काढायची आहे. मग ती कशी काढणार, डिस्टन्स फ्रॉम ए बी प्लस डिस्टन्स फ्रॉम बी डी प्लस डिस्टन्स फ्रॉम डी टू ई. बघा, जेव्हा आपण डिस्प्लेसमेंट असते ही स्ट्रेट लाईनमध्येच असते. ते ए पासनं ई पर्यंत पोहोचलेले आहेत. आता ते भले इकडनं फिरून गेलेत, पण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एखादं ठिकाण, आता हे ए ठिकाण आहे आणि ई ठिकाण आहे, त्यांचं स्ट्रेट लाईनमध्ये होणारं जे अंतर आहे, कमीत कमी मिनिमम डिस्टन्स जे आहे त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. म्हणून आपण डिस्प्लेसमेंट ए टू ई काढण्यासाठी काय करणार आहोत, ए बी प्लस बी डी प्लस डी ई. ठीक आहे. मग ए बी किती आहे 3 किलोमीटर प्लस बी डी किती आहे, बी डी 3 किलोमीटर प्लस डी ई किती आहे 3 किलोमीटर. म्हणजे आपण काय करणार, यांची ॲडिशन 9 किलोमीटर्स. डिस्प्लेसमेंट फ्रॉम ए टू ई किती झालेलं आहे 9 किलोमीटर्स. आय होप तुम्हाला हे डिस्प्लेसमेंट कळाली असणार. नंतर आपल्याला विचारलेलं आहे स्पीड. स्पीड कसा काढणार, मग थर्ड आपल्याला विचारलं होतं स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला लिहिणार, स्पीड इज इक्वल टू, माहिती आहे ना तुम्हाला फॉर्म्युला, डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन काय येतं खाली, टोटल टाईम, किती त्यांना टाईम लागलेला आहे ते. ठीक आहे. आता बघा, इकडे आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल हे किलोमीटरमध्ये दिलेलं आहे, म्हणून आपण लिहिणार 15 किलोमीटर. आणि खाली आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं ना, दे टूक 1 आवर, म्हणजे 1 तास त्यांना लागला आहे. मग हे किलोमीटरमध्ये आहे म्हणून हे पण आपण अवरमध्ये घेऊ शकतो. हे जर युनिट्स अवरमध्ये नसतं, जर हे मिनिटमध्ये दिलं असतं तर आपल्याला हे सुद्धा कन्वर्ट करावं लागलं असतं. पण आपल्याला दिलेलं त्यांनी हे किलोमीटरमध्ये आहे आणि अवरमध्ये, म्हणून आपण डिरेक्ट घेणार. ठीक आहे. म्हणजे स्पीड काय आला त्यांचा 15 किलोमीटर पर आवर. एका तासाला त्यांना 15 किलोमीटर त्यांनी कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. हा झाला स्पीड. आता आपल्याला त्यांनी विचारलं आहे की
व्हेलॉसिटीचा आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. ठीक आहे, फोर्थ आपल्याला काढायला लावली व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी बघा, तुम्हाला सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लर्न हवेत. डिस्प्लेसमेंट इन डिरेक्शन, बघा व्हेलॉसिटी आहे, डिरेक्शन महत्त्वाची आहे. कोणती डिरेक्शन? A to E. आपल्याला A to E सांगितलेलं आहे ना, मग A to E अपॉन टोटल टाईम, किती टाईम लागलेला आहे. मग डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे? 9. आपण कॅल्क्युलेट केली ना मग अशी डिस्प्लेसमेंट. मग आता काय करणार? टोटल टाईम किती लागलाय? 1 hour, 1 तास लागलेला आहे. म्हणजे व्हेलॉसिटी काय आली? व्हेलॉसिटी 9 किलोमीटर पर आवर. हा 1 तास आहे म्हणजे अवर्समध्ये आहे आणि हे 9 किलोमीटर्समध्ये, म्हणून येणार 9 किलोमीटर्स पर आवर व्हेलॉसिटी. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला काय विचारलंय की ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे का नाही. बघा इथे विचारलं ना आपल्याला, मग आपण लिहिणार येस, दिस व्हेलॉसिटी कॅन बी कॉल्ड ॲज ॲव्हरेज व्हेलॉसिटी. कारण आपण जे डिस्टन्स घेतलेलं आहे A to B, B to D आणि D to E हे एकत्र करून आपण व्हेलॉसिटी काढलेली आहे, म्हणून ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा, आपल्याला काय विचारलं आहे. फ्रॉम द ग्रुप्स B and C चूज द प्रॉपर वर्ड्स फॉर ईच ऑफ द वर्ड्स इन ग्रुप A. बघा, ग्रुप A शी आपल्याला B आणि C चे मॅच करायचे आहेत. तर पहिलं आपल्याला दिले वर्क. वर्क हे जूल मध्ये मोजलं जातं. त्याचप्रमाणे त्याचं SI युनिट आहे अर्ग. फोर्स हा न्यूटनमध्ये मोजला जातं आणि डाईनमध्ये मोजलं जातं. डिस्प्लेसमेंट ही मीटरमध्ये तसंच सेंटीमीटरमध्ये मोजली जाते. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन बघा. अ बर्ड सेटलिंग ऑन अ वायर फ्लाईज सर्कल्स अराउंड अँड कम बॅक टू इट्स पिच. Explain the total distance it traveled during the flight and its eventual displacement. बघा, एक पक्षी असतो जो तारेवर बसलेला असतो. काही वेळानंतर तो काय करतो? एक गिरकी घालून येतो आणि परत येऊन तो त्याच्या आधीच्याच जागेवर बसतो. मग आपल्याला विचारलंय की त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि त्याची डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे हे आपल्याला विचारलंय. त्याचा आन्सर बघा. द टोटल डिस्टन्स द बर्ड हॅज ट्रॅव्हल्ड इज द लेंथ ऑफ डिस्टन्स कवर्ड बाय सायकलिंग. बघा, त्याने एक गिरकी मारली आहे म्हणजे गोल फिरून आलेला आहे, मग तेवढं त्याचं झालं डिस्टन्स. बट द इव्हेंच्युअल डिस्प्लेसमेंट आर द बर्ड इज 0. बघा, त्याची डिस्प्लेसमेंट म्हणजे जागा, अंतर बदललं आहे का त्याचं? नाही, तो फिरून परत त्याच जागेवर आलेला आहे. मग ती किती झाली आहे? 0. ॲज द इनिशियल अँड फायनल पोझिशन आर 1 अँड द सेम. त्याची पहिली बसलेली जागा आणि उठल्यानंतरची जागा सारखी, त्यामुळे डिस्प्लेसमेंट 0 झालेली आहे. क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात. आय होप तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित समजली असतील. तरी अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.